सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल. त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आपण सगळे लोक मराठीचा या ठिकाणी गौरव करतो आहोत. तर या गौरवाच्या निमित्ताने आपली भाषा ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यातलं जे अभिजात साहित्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. यातल्या ज्या लोककला आहेत, कारण भाषा ही केवळ अभिजात साहित्याने जिवंत राहते असं नाही, तर ती लोकभाषेमुळे लोककलेमुळे त्या ठिकाणी जिवंत असते. त्यामुळे या लोककला आपल्याला आपलं लोकसाहित्य, आपलं लोकनाट्य, आपली लोकगीतं ही सगळी कशी आपल्याला जिवंत ठेवता येतील, ती कशी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला नेता येईल हे आपल्याला बघावं लागेल. मगाची विंचू चावला आपण